धर तुझे भेद्र न खा मस्त लाल लाल हो. मी नाही होय माय लाल लाल. लाल नाही होस तर मग पिवरी पिवरी हो. तो द्या इकडे थैला. किरकिरी नको लावा माझ्या माग. अबा अबा मला पप्पी कोण देईल? पप्पी बिप्पी कोणता काम आहे? बापा तुला भेद्र आणून दिलं तर? हो म्हणजे भेद्र आणून दिलं तर मोठा काम केलं. प्रत्येकाच्याच नवरे आणून देतात भेद्र. च्या माय बहीण मायले बायकोच बेकार केलं. का म्हणल्या? काही नाही काही नाही काहीच तर नाही म्हणलो. अबा आणि भेद्र थोडेसे दिसत आहेत ना मला. मी तुम्हाला 1 किलो भेद्र आणायला सांगितलं होतं ना. आणि किती आणल्या तुम्ही? अरे 1 पाव आणलो मी. आता एका पावानं काय होणार आहे? माझ्या तोंडाला धड शब्दच नाही येत आहेत बाबा. का बोलू मी आता? एक सांगला तर एकच करून ठेवतो बाबा तुम्ही. तुम्हाला 1 किलो भेद्र आणा म्हणून सांगलो आणि तुम्ही 1 पाव आणून ठेवल्या. तुम्हाला सांगणंच बेकार आहे. चाले हरामखोर आंबट खाय. एवढी आंबट खावायला लागलीस तू? लहानपणी इमली खात होतीस. थोडीशी मोठी झाल्यावर आंबे खावायला लागलीस. मग अजून थोडीशी मोठी झाल्यावर पाणीपुरी खावायला लागलीस. आता तुला आंब्याचा पन्हा आवडते. आंब्याची चटणी आवडते तुला आंबील पेवासाठी. हा आंबट चिचोणी आवडते तुले. एवढाच आंबट आवडते तर बिना साखरेचं दही नाही खाताय का तुले? हां इमलीवाले चॉकलेट पाहिजेत तुले. पोटात पोरगा होता तर कच्चे आंबे बुकत होतीस मस्त. भेद्राची चटणी आवडते. भेद्राची कढी आवडते नाही का तुले? अर्ध्या भेद्राच्या जागी 5-5 भेद्रे टाकतेस भाजीत. आणि 1 किलोच्या जागी 1 पाव आणलो तर आता बोंबलत आहेस नाही का? च्या माय बहीण मायची भोसडीची आंबट खाय नाही तर जरा जास्त जीभ बोंबलत आहे ना तुमची. काय म्हणल्या तुम्ही मला? आंबट खाय म्हटलं तुले आंबट खाय. अरे कधी कधी भाजीमध्ये आंब्याची घुई टाकून द्यावा. कधी आंब्याचा भुरका टाकून द्यावा. कधी आंब्याचे खुलच टाकून द्यावा. ते नाही कधी आंबाडीचा भुरकाच टाकून द्यावा. थोडंसं आंबट करासाठी काही ना काही टाकून द्यावा. किंवा चिचचा ते चिचूने टाकून द्यावा थोडेसे. नाही तुला नुसते भेद्रच पाहिजेत नाही का? एवढे महागाचे भेद्र. आणि पावभर आणलं तर 1 किलो आण म्हणतायस. 1 किलो खायले 2 किलो 3 किलो 5 किलो आणतो ना. हो तर बापाया घरून येतात का नाही? पिकते ते. हो स्वस्तच आहे. जाऊन पाय बाजारात म्हणजे भाव कळेल तुले. समजलीस? हो मोठी साजरीच लागते आंब्याच्या घुया टाकल्यावर भाजी. प्रत्येकच भाजीत आंब्याच्या घुया टाकाल तर घुयाच खात राहाल नाही का? घुयाच चुरपाजू मग. आता कसं समजून सांगू या बायकोले? आंबट खाई नुसतीच्या माय बहीण आंबट खाई नाही तर. पहा पुन्हा पुन्हा असे म्हणा नको बरं. माझी सटकलीच आहे आता. आंबट खाई चिडते चिरकुट कोटला. जाणं आंबट खाय. चिरकुट. मग अशीच पुकारा देत होते दोघे जण. जनगणनेचा सर्वे करायला येणार आहेत संध्याकाळी. नाव बिव विचारतील ना तुमच्या घरी किती लोक आहेत. तुमच्या बायकोचं नाव बिव काय? तर माझ्या बायकोचं नाव आंबट खाई सांगतो. नाव आंबट खाई. तुझा आंबट खाय कोटचे. हो का? तुमचा मी चिरकुट सांगतो. चिरकुट. थांब तू जरा थांब. जास्त माझल्यासारखेच करत आहेस. तुझा आधार कार्डच आता नाही का मी अपडेट करतो. त्या आधार कार्डवर तुझं नाव नाही का आंबट खाईच टाकतो. थांब थोडीशी. आंबट खाई गावतुरे असा टाकतो पाय. मी तुमचं नाही का चिरकुट गावतोरे असा अपडेट करतो पाय आधार कार्ड. थांबा. तू जास्त दिमाग खराब करत आहेस आता. तुम्ही पण माझा दिमाग खराब नको करा. तुला बेशापणीनं सांगत आहो पुन्हा. भाजीत नाही का चिचेचा आंबट टाक. बिलकुल भेद्र टाकायचं नाही. 1 पाव भेद्र आणलो ते महिनाभर पुरं. बिलकुल मी आता 1 किलो भेद्र आणणार नाही. सांगून ठेवतो आता. 1 नाही 10 वेळा सांगून झाला तुले. बाबा ते काय आणले 1 पाव? तेही नव्हतं आणायला पाहिजे होता. म्हणजे पैसे वाचत होते तुमचे. एवढी का वाईट परिस्थिती आली का? भेद्र नको टाका म्हणतावा भाजीमध्ये. खर्रे खावाले, भजीच्या पुड्या खावाले, अमका ढमका खावाले, हॉटेलला चाय प्यायले मस्त पैसे देत ना तुम्हाला. आणि घरचं सामान घ्यायला भेद्र भाजीपाला घ्यायला पैसे नाही आले. वा 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 वा. छान 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 चांगले गुण शिकले तुम्ही. वा वा वा. आता असंच करत जावं लागेल नाही का? बाबा का झालाय सवी? ते कायचा आवाज येत आहे? आता हे येत आहे ते लावा करायला. आम्ही झगडत राहिलो का बरोबरीला ऐकू जाते. बरोबरीच्या गांडीला करंट लागते. आता येते आता हे. पाहणावा हा माणूस मगांपासून माझ्याशी झगडत आहे. कावरे नामू कायले झगडतेस रे? कायले किरकिरी लावत आहेस रे? रोजही किरकिरी लावतेस तिच्या मागं. मोल्यात लोक आहेत. ते ऐकतील तुमचं असं झगडा तर काय म्हणतील रे? रोजही बायको मागं किरकिरी लावते असं नाही म्हणतील का रे? उभं राहावा आपल्या घरी खावा. ते नाही समजे का रे तुम्हाला? काहून तुम्ही रोजच किरकिरी लावता अशी मला काही समजे नाही बाबा. आता तू मला शिकवशील तू फेंडा खाजवे. शी बापा शी. कायच्या काय बोलते हा माणूस? नंगा कोटला. तू कोणती अशी साजरी बोलतेस? तुझा सप्पा कर्मकांडवाले माहित आहे. तू जास्त मला शिकवू नको. आमच्या नवरा बायकोच्या भंडात पडू नको तू मधात. सांगून ठेवतो तुले. घरात कोणी राहिले का ओजी करतेस ना? गेले का झाडवाना कुत्र्या असा तसा हे ते काय बोलतेस तर मला माहितीच आहे. सप्पा नवऱ्याला तू आपल्या नवऱ्याला कोणत्या शब्दात बोलतेस ना का बोलतेस हे सप्पाच माहित आहे. मला नको शिकव. येते ज्ञान. बापा तुम्ही नवरे करताच तसे तर. पाव आत्याबाई 1 किलो भेद्र सांगतो 1 पाव आणले. आणि भाजीत नाही का भेद्र टाकाच नका म्हणते. चिचेचा खाव का भुरका टाका म्हणते. कसा पुरवणार आहे माणूस? आणि मलाच म्हणतात बापा माझ्या तर नवऱ्यानं 5 किलो भेद्र आणलं नाही. 5 किलो कायले? बंडीभर आणलं म्हणून सांग ना. नाही तर टरकभर आणलं म्हणून सांग ना. माय बहीण मायची थुतुर तोंडी. मला काय समजच नाही या माणसाचा. चप्पल तर चप्पल घेऊन द्या म्हणलं. चप्पल तर चप्पल झिजून गेले. गोट्याचे गोटे लागतात पायाले. ते सुद्धा नाही घेऊन देणार या माणसाच्यानं.
अरे अर्थिंग भेटते, अर्थिंग चप्पल नाही लावल्यावर. काही थोडंसं पुस्तक वगैरे वाचायचं, विज्ञान शिकत जा. लोक आता अर्थिंग भेटला पाहिजे म्हणून चप्पल नाही लावत, बिना चपलीनं चालते. गोटे लागले पाहिजे, चांगले रटू देत पाय. काही थोडंसं शिकत जा. अरे थोड्याशा कामाच्या गोष्टी शिकत जा, बिनकामाच्या गोष्टीकडे जास्त लक्ष राहते तुझा. थोडंसं नॉलेज ठेवत जा, कोणत्या गोष्टीनं का होते ना कोणत्या गोष्टीनं का नाही होय तर. अरे त्या दिवशी त्या चौकामध्ये फिरायला नाही राहिले, तर त्या चौकामधले हॉटेलामधले भजेच घेऊन द्या म्हणे. भजेच ते भजे आता कसे राहतात माहिती आहे ना. तो कारा माणूस ना, ते घाम सांडत होता त्या तेलामध्ये, आणि ते कसे हात पाय मळलेले त्याचे, ते मातीनं गोटा त्या भज्यामध्ये कालवत होता. आणि ते तसे गंदे भजे घेऊन द्या म्हणे, गंदे. समजते काहीले? काहीतरी अक्कल शिकत जा तू. हो, घाम सांडते त्या भज्यामध्ये, कायच्या काय सांगता. नाही, तू पाहिलीसच नाही. घाम नाही, अजून काही सांडते, बहुत काही सांडते. तू पाहिलीसच नाही अजून. 15 दिवस झाला तर मोबाईलचा रिचार्ज संपलाय. रिचार्ज नाही मारू देत माझ्या मोबाईलला. हो, मोबाईलचे दुष्परिणाम माहित आहेत का तुले? नुसते दिवसभर ते रील्स पाहत राहतेस, उघड्याने नागड्या बाया पाहत राहतेस ना, तशीच वागतेस. हे घेऊन द्या ना, ते घेऊन द्या. ते दिवसभर ते रील पाहू ना, मोबाईल इसको भोकणी होशील ना, आणि ते कानात बोरे टाकून राहतेस. मग कोणता आवाज दिला तर ये तोही नाही आहे तुले. आणि अजून काय होते, बैरी होशील ना. एक तर तुझ्या बापाने हुंडा नाही दिला ना, मग भोकणी ना बैरी होशील. मग कोणत्या कामात येशील माझी? म्हणून रिचार्ज नाही मारून देता, समजलीस? पाहाजी वहिनी तुम्हाला खोटी नाही सांगत. कणिक संपली म्हणतो तर भातच बनव म्हणते. भाजीपाला नाही आहे म्हणला का ते चण्याचा आरण बेसनच बनव म्हणते. हंडा सरला म्हणतो तर चुलीवर बनव म्हणते स्वयंपाक. आंघोळीची साबण सरली म्हणलं तर पीठ लावून खापुरीनं घास म्हणते फक्त मला. 2 दिवस झाला खोबऱ्याचं तेल सरलाय, पण तिथे बोटे कुचकू तेल काढून त्यात डोक्याला लावतात, पण तेल नाही आणा बने. काम करू उजवी मांडी दुखते माझी. तो लाल बाम नाही जमे मला, झेंडू बाम आणा म्हणतो, पण ते नाही जमे या माणसाच्या ना. आता का सांगावा ना का करावा, या माणसाचा काही समजत नाही. अरे तर कबड्डी खेळायला जातेस का तू? तुझ्या मांड्या दुखते तर दे, मी तुझ्या मांड्या दाबून देतो पाय रात्री. मग च्या बहीण मायाला आंबट काही नाही तर च्या बहीण मायाला बापाच्या घरी काही नाही, पण मिजाज मोठा येईल. गाडी पाहिजे फिरायला, पेट्रोल लागते का नाही? कूलर पाहिजे, थंडी हवा घ्यायला. ते खिडकी आहे ते काच्यासाठी हो, मस्त झोपावा बढिया. झुरझुर हवा येते त्या खिडकीतून. का झाला ते झोपलीस तर? कूलर पाहिजे, कूलर. बिल बी येते का नाही? संडास पाहिजे, संडास इले. मस्त गडवा धरावा, तिकडे बांध्यामध्ये जावं, तिकडे ढोट्याकडे झुरझुर बढिया. चांगली संडास साफ होते तिकडं. ते नाही समजे. 25 न 30 हजाराचा आता कुठून संडास बांधायचा आता वेळेवर? मिस्त्री नाही भेटत, काही नाही भेटत. सगळं महाग होऊन गेला ना, तर इले तर मोठी मिजाज चढली आहे. आता काय करावं आता इले? अरे थोडीशी इज्जत करत जा रे बाबा, इज्जत करत जा. तू नको सांगू मले. इज्जत सांगायला आलीस, मला इज्जत येते. माहितच आहे तू पण कोणत्या रंगाची आहेस तर. माझी एकही इच्छा पूर्ण नाही करे हा माणूस. काले लग्न केलं असेल माझ्यासोबत. काले असं तजवाचा होता तर काले लग्न केलं असेल या माणसानं माझ्यासोबत. माझी जिंदगी बर्बाद केली या माणसानं. अरे पहिलंच माहिती होतं तुला हा माणूस कंजूस आहे म्हणून, तर काने लग्न केलीस तू? थाटामाटात मी लग्न करू शकलो असतं, पण त्या मंदिरात कायच्यासाठी केलं? मला पैसा वाचवायचा होता. समजलीस? जिंदगीत आपल्याला पैसा साराचाच नसे, समजलीस? हो समजला. अजून लग्नामध्ये तुला ते साडी दिलं होतं, ते पण माझ्या पैशाचे नव्हते. अबा मग कोणाच्या पैशाची होती? एक दंड होता रस्त्याच्या मेरले. त्या दंडामध्ये एका बांधीमध्ये सांबार टाकला होता, आणि त्या सांबाराच्या रक्षणासाठी त्या बांधीच्या भोवती साड्या गुंडाळल्या होत्या. त्यापैकी एक साडी मी तिथून काढून आणली आणि तुला दिली. तीच आहे ती तुझी लग्नातली साडी. दंडातून काढून आणलं होतं ते तुझी साडी. आणि एक गोष्ट आठवते का तुला? तारीख 30 मार्च 2024. आपल्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा तू स्वयंपाक रूममध्ये चाय उतरवली होतीस, तेव्हा मी तुला सांगितलं होतं पाय, काल लग्नामध्ये जे साडी लावली होतीस ते तुझ्या माहेरची होती. तुझ्या माहेरची. ते तुझ्या माहेरची साडी होती, तुझ्या माहेरची. अबा आपण तर परून लग्न केलं. माझ्या बापाचा विरोध होता लग्नासाठी. मग ते साडी माझ्या माहेरची कशी का? कारण संभाराच्या रक्षणासाठी ज्या साड्या गुंडाळल्या होत्या, तो दंड दुसऱ्या कुणाचा नसून तुझ्या बापाचा होता. No, 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 no.